नक्की चाललं आहे काय हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रणित मोरे आत्ता बिग बॉसच्या घरामध्ये आतमध्ये नाही आहे, तो बाहेर सेपरेट सिक्रेट रूममध्ये आहे. परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला बऱ्याचशा शंका कुशंका उपस्थित करतात, बरेचसे प्रश्न उपस्थित करतात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर मला आधी हे म्हणायचं आहे की सलमान खान हा माणूस विसरत का नाही आहे प्रणित मोरेने केलेल्या जोक्स आणि प्रणित मोरेने आधी केलेले सगळे मुद्दे. कारण तो आज 10वा आठवडा आला तरी तिथेच अडकून बसलेला आहे सलमान खान. साधे सिंपल मारलेले जोक विसरू शकत नाही. एकीकडे तू म्हणतो की तुझं घर माझ्यावरती चालतं, अरे एवढं चांगलं कर्म होतं, एवढं चांगलं काम होतं, तरी तू त्याला रिपीटचे मुद्दे मारून ते विसरू शकत नाही की त्याने काय केलंय ते तू सोडून देऊ शकत नाही. त्याने आधी प्रणित मोरेला टॉन्ट मारला. कडनी टास्कमध्ये जेव्हा विचारलं तुम किसको थप्पड मारोगे, तर सलमान खान मध्येच बोलतोय खुद को मारले ना. तुझ्यावरती त्याचं घर चालतं तर मग चांगलं पुण्याचं काम करतोय ना तू, सोडून दे ना बाबा, कशाला सारखे मुद्दे काढून तुझं पुण्य कमी करतोय. बिचारं देवाच्या कृपेने मिळालेलं तुला नाव आहे, लोकांच्या प्रेमामुळे मिळालेलं तुला नाव आहे, त्यामुळे तुलाही जे काय मिळालं ते लोकांच्याच प्रेमामुळे मिळालं, त्यामुळे तुझंही घर हे लोकांवरतीच चालतंय. तर एलिमिनेशन दाखवण्यात आलं आजच्या टास्कमध्ये आणि त्या टास्कमध्ये ओव्हरऑल जो सिनॅरिओ दाखवण्यात आला त्याच्यावरती पण आपल्याला बोलायचं आहे. तर घरच्यांना सांगण्यात आलं की सगळे सेफ आहेत आणि प्रणित मोरे हा घराच्या बाहेर जातोय. वोटिंगच्या बेसवरती एलिमिनेट होत नाही आहे, तर काही मेडिकल कंडिशन्सवरती त्याला घरातून काढण्यात येत आहे. काही मेडिकल केअरची गरज आहे जी ते घरामध्ये राहून त्याला घेतली जाऊ शकणार नाही, त्यामुळे त्याला बाहेर काढावं लागतंय. तर घरातल्या कंटेस्टंट्सनी सलमान खानला विचारलं की तो परत नाही येणार का, त्यावेळी सलमानचं उत्तर होतं नाही. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्याच्यामध्ये हे डिप्लोमॅटिक आन्सरही असू शकतं. तरी सलमानला घरातल्या लोकांना खरं कळून द्यायचं नसेल आणि लोकांना खुलून बाहेर यावं, किंवा जसं की अभिषेक झाला, गौरव झाला, मृदुल झाला, यांनी त्यांचं जे काही प्रणितबद्दलचं मत आहे किंवा त्यांच्या एकमेकांबद्दलचं जे काही मतं आहेत किंवा त्यांच्यामध्ये जर प्रणितमुळे भांडणं होत नव्हती तर ती भांडणं कुठेतरी व्हावी असाही उद्देश असू शकतो. किंवा कुठेतरी सलमानला खरंच मनातून वाटत असावं की हा परत नाही आला पाहिजे, त्यामुळे त्यांनी नाही म्हटलंय आणि बाकी पुढे ते डिसिजन अजून चालूच आहे, कसं होईल काय होईल. कुठेतरी शंका कुशंका उपस्थित करणारे हे प्रसंग आहेत एपिसोडमधले. कारण ज्या कॉन्फिडन्सने आणि ज्या क्लॅरिटीने सलमान खानने घरातल्यांना सांगितलं तर कुठेतरी सगळ्या लोकांना हे वाटलंच असणार आहे की हे एलिमिनेशन आहे. बाकी अजून एक बाब खटकली ती म्हणजे आत्ता हा 10वा आठवडा होता. ह्या 10 आठवड्यामध्ये ऑलमोस्ट 8 कॅप्टन घरामध्ये झाले, 8 ते 9 कॅप्टन घरामध्ये झाले. प्रत्येक कॅप्टनला त्या घरामध्ये ॲप्रिशिएट केलं गेलं विकेंडच्या वारला त्या कॅप्टन्सी टास्क जिंकल्यानंतर. आणि प्रणित मोरेला ॲप्रिशिएट पण नाही केलं, साधं नाव पण नाही घेतलं की ह्या आठवड्यामध्ये तू कॅप्टन झाला आणि बाहेर चाललाय वगैरे, असं काही बोलला नाही सलमान खान. किती जळणार त्याच्यावरती. म्हणजे तू सगळ्यांना ॲप्रिशिएट करतो, सगळ्यांना आतापर्यंत नावं घेतली, परंतु प्रणित मोरेचंच नाव घेतलं नाही ह्या आठवड्यामध्ये. त्यानंतर असं तरी म्हणायला पाहिजे होतं की तू कॅप्टन झाला आणि बाहेर चाललाय, तुला आता इम्युनिटी सुद्धा होती वगैरे वगैरे, किंवा पब्लिकला तुझी कॅप्टन्सी बघायची होती, असं काही ना काहीतरी त्यांनी बोलायला पाहिजे होतं. पण नाही, त्याला सलमान खानला प्रणित मोरेला हे ॲप्रिशिएट करायचंच नाही आहे. आतापर्यंत 10 आठवड्यामध्ये एका वाक्याच्या वरती त्याने प्रणित मोरेला एकदाही ॲप्रिशिएट केलं नाही. प्रणित मोरेने घरामध्ये चुका केल्याच नाही, करत नाही, त्यामुळे त्याला झापता पण येत नाही. त्यामुळे आतापर्यंत प्रणित मोरेला त्याला झापता पण आलेला नाही. हां, झापलंय त्याने, पण कुठल्या मुद्द्यांवरती झापलंय? घरात न झालेले मुद्दे, जे बाहेरचे आधीचे मुद्दे आहेत ते त्याला अजूनही झोमतायत. त्याच्यावरती त्याने जे जोक मारले होते प्रणितने ते त्याला अजूनही झोमतात आणि त्या मुद्द्यांवरती तो टोमणे मारतोय. गेस्ट आल्यानंतर गेस्ट आणून नवीन गेस्ट आणून त्या विचाराला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न केला. तो डिमोटिवेट झाला नाही. मग जाणून बुजून त्याला 4 लोकांमध्ये नॉमिनेशनमध्ये टाकला, ज्याच्यामध्ये गौरव, बसीर, नेहल आणि प्रणित आणला. त्यांना वाटलं होतं कुठेतरी नेहल बरोबर प्रणित बाहेर जाईल. प्रणितला एवढी खतरनाक वोटिंग आली कुठेतरी जिओ हॉटस्टारवरती वोटिंग घेऊन हे लोक फसल्यासारखेच झाले वाटते यांना स्वतःलाच. कारण एवढी खतरनाक वोटिंग प्रणितला आली की त्याला बाहेरही काढता आलं नाही यांना. आणि जिओ हॉटस्टारवरती मी वोटिंग का म्हटलं, कारण आत्ता जी वोटिंग होते ही इंडियन मोबाईल नंबर्सनी वोटिंग होते पर्टिक्युलरली. नाहीतर आज तर मग सीर आणि फरहाना तर मग टॉप मारेल तशी, कारण तुम्हालाही माहिती आहे कुठून सपोर्ट येतो. यावेळी पाकिस्तान, बांगलादेशसारख्या देशातले बिग बॉस फॅन वोटिंग नाही करू शकत. त्यामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल, आपला सपोर्ट हा कमी होऊन चालणार नाही, कारण दगा व्हायला काही होऊ शकतो. त्याचं तुम्हाला थोडंसं सांगतो कसं असू शकतं. प्रणित आजारी आहे, परंतु आजारपणाच्या नावाखाली दगा होऊ शकतो. कारण आता 2-3 दिवस त्याला सिक्रेट रूममध्ये ठेवलं जाणार आहे, त्याला ते ट्रीटमेंट दिली जाणार आहे. परंतु बिग बॉसने जर त्याला बाहेर काढायचं ठरवलं आणि मेडिकल रिझनच पुढे सरकवून जर रिपोर्ट्स वगैरे दाखवूनच जर बाहेर काढायचं म्हटलं तर मग हा दगाच म्हणावा लागेल. कारण काय होईल, बिचारा हा नेसेसरीली बाहेर येईल. आतापर्यंत असे कितीतरी लोक बिग बॉस जिंकून गेले की जे त्याच्या लायकीचे नव्हते, त्यांनी घरात बसून अक्षरशः काही केलं नव्हतं. परंतु प्रणित मोरेने स्वतःच्या हिमतीवरती त्यांनी हे वोटर्स, हे पब्लिक, हे प्रेम त्यांनी कमवलेलं आहे आणि तो डिझर्व करतो टॉप 5, टॉप 3 मध्ये जाणं. मी ट्रॉफी जिंकणे आता नाही म्हणणार, कारण ते त्या वेळेची बाब आहे. परंतु मी तर टॉप 5, टॉप 3 तर डेफिनेटली म्हणतो तो डिझर्व करतो, 100% शुअर. ह्याच घरामध्ये, ह्याच सीझनमध्ये तो जिशान
जिशान कादरी यांनी 2 आठवडे झोपून काढले, 2 आठवडे आजारी आहे असं म्हणत झोपून काढले. त्यांनी स्वतःहून इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं मला 105 ताप होता, 110 ताप होता, 100 ताप होता. तर तो माणूस जर 2 आठवडे घरामध्ये झोपून काढू शकतो तर प्रणित मोरे का नाही? प्रणित मोरे मग सिक्रेट रूममध्ये राहून का नाही राहू शकत, ट्रीटमेंट घेऊ शकत? तुम्ही आजारपणाच्या मेडिकलच्या नावाखाली त्याला शोमधून खपवायचा प्रयत्न करू नका, कारण तुम्हालाही माहिती आहे कुठे ना कुठेतरी वोटिंगच्या बेसवरती प्रणित मोरे बाहेर येणार नाही. तर हे खूप मोठं हत्यार तुम्हाला भेटलेलं आहे. तर हे खूप मोठं हत्यार वापरून तुम्ही त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न नक्की करू नका. पब्लिक वेडी नाही आहे, तुम्ही त्याला ठेवा सिक्रेट रूममध्ये. जर पब्लिकने नाही सपोर्ट केला तर तो ऑटोमॅटिकली बाहेर येईल. ठेवा प्रत्येक आठवड्याला नॉमिनेटेड, आम्हाला नाही फरक पडत. परंतु असं चुकीच्या पद्धतीने त्याला जर बाहेर काढलं गेलं तर अत्यंत चुकीचं असेल. आणि दुसरा कंटेस्टंट म्हणजे अमाल मलिक तर मी म्हणतो आत्ता आपण जर मेडिकल ट्रीटमेंट करून घेतली ना तर तो एलिजिबल होणार नाही त्या शोसाठी, कारण अमाल मलिकला चांगला मोठा मेडिकल प्रॉब्लेम आहे असं सगळे लोक म्हणतात. त्याला रात्री 5-5, 10-10 मिनिटं काहीतरी माझा श्वास अडकतो. हा एवढा मोठा मेडिकल प्रॉब्लेम असताना तो जर घरामध्ये राहू शकतोय तर हा डेंग्यू झालेला माणूस तर 7-8 दिवसामध्ये कव्हर होतो. तर मित्रांनो, जास्त नाही हा एवढा आठवडा, पुढचे 3-4 दिवस सपोर्ट कमी होऊन देऊ नका. ते दिसत येते कलर्स चॅनल, फेसबुक पेजेस, यूट्यूब, इंस्टा, ट्विटर, सगळीकडे सपोर्ट हा चालू ठेवा, कमी होऊन नका देऊ. आता शेवटचे 2-3 दिवस कमी होऊन नका देऊ. त्याचं रिझन सांगतो. बिग बॉस हे लोक पण काय करतात, 4-5 दिवस बघतात बाहेर काय चाललंय, कसा माहोल आहे. जर पब्लिककडून तेवढा जास्त काही हा मुद्दा उचलला जात नसेल, पब्लिककडून तेवढा जास्त रिॲक्शन येत नसतील तर ते ना ते 3-4 दिवस बघतात आणि असंच मंगळवार बुधवारी गेम करतात, असं अनफेअरली गेम करतात. तर अशी गेम होऊन द्यायची नाही आहे. त्यामुळे सगळीकडे वाजवा, ह्यांची व्यसन ताणून ठेवा, ह्यांना ढील नका देऊ. पूर्णपणे सगळीकडे तुम्ही रोस्ट करा, सगळीकडे कमेंट टाका, जे काय होतं चुकीचं होतंय, आम्हाला प्रणित मोरे शोमध्ये पाहिजे, आम्हाला प्रणित मोरेला बघायचं, गेट वेल सून प्रणित मोरे, सगळीकडे सपोर्ट करा. एवढा दारारा निर्माण करा, एवढा दारारा की या पोराबरोबर चुकीचं नाही झालं पाहिजे. जर त्याच्याबरोबर चुकीचं झालं तर बिग बॉसला पण फेस करावं लागेल. एवढा चांगला कडकमध्ये दारारा निर्माण करा आणि 3-4 दिवस ताकद लावा, 3-4 दिवस जरा जास्तीचा सपोर्ट करा. बाकी प्रणित सध्या बिग बॉसच्या घरामध्ये आहे, सिक्रेट रूममध्ये आहे, ट्रीटमेंट घेतोय. परंतु अजूनही सांगतोय, व्हायला काही होऊ शकतो. मेकर्स तुम्हालाही माहिती आहे बिग बॉसचे काहीही करू शकतात. ह्यांनी ठरवलं एखाद्याला जिंकवायचं त्यालाच जिंकून देतात, एखाद्याला काढायचं त्याला काढतातच. तुमच्यासमोर चांगलं उदाहरण आहे. मागच्या आठवड्यामध्ये डबल एविक्शन केलं बसीर अली. तिथे ते सिंगल एविक्शनही करू शकले असते, परंतु बसीर अली ह्यांना शोमध्ये नको हवा होता तर डबल एविक्शन केलं. तो वोटिंग कमी असल्यामुळेच बाहेर आलाय, परंतु डबलच्या इथे सिंगल एविक्शन झालेलं असतं आणि त्याच दुसऱ्या आठवड्यामध्ये ह्यांनी नो एविक्शन केलंय. तर तुम्ही समजून घ्या हे दोघले किती असतात मेकर्स. तर भरोसा तुम्ही नाही करू शकता यांच्यावरती. हे मेडिकलच्या रिझनच्या नावाखाली घरच्यांना घाबरवू शकतात, त्या कंटेस्टंटला घाबरवू शकतात, डॉक्टर्सला काही सांगा काही चढवून सोडून खोटे रिपोर्ट तयार करून देतील, आपल्याला काय माहिती. त्यामुळे सपोर्ट चालू ठेवा, सपोर्ट कमी नका करू. बाकी तुमचं जे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की मांडा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.